हा आहे कोल्हापुरातल्या जनतेचा उद्रेक। हा आहे आयआरबीच्या टोलधाडी विरोधातला अंगार। हे आंदोलक निघाले राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना जाब विचारायला। आयआरबीनं पोलिसांच्या बळावर टोल वसुलीचा घाट घातलाय, तर गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या घरी आलेल्या या मोर्चाच्या निमित्तानं पोलीस बळाचं जणू प्रदर्शनच मांडलं। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांचा बंदोबस्त करायला इतका फौजफाटा कशासाठी? गृहराज्यमंत्र्यांना आपल्याच गावात आपल्याच घरात कुणाची वाटते भीती? देशाच्या सीमेवरही जवानांची नसेल अशी पोलिसांची ही भिंत कशासाठी? गृहराज्यमंत्र्यांनी जनतेचं संरक्षण करायचं का जनतेला घाबरून स्वतःला इतकं संरक्षण घ्यायचं? पोलीस बळाचं हे प्रदर्शन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर एन.डी. पाटील यांनाही खटकलं। त्यांनी जाहीररित्या त्याबद्दल गृहराज्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली। तुमचे पोलीस सुद्धा कशा करता बातम्या देत आहेत? 300 पोलीस आम्ही बाहेर आणलेले आहेत, SRPचे आणलेले आहेत। अनाकी यापूर्वी हे जरा पोलीस अधिकाऱ्यांना देखील जरा सांगा। आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, मी त्याला काय बोललोय ते विचारा आणि मग मी तुम्हाला हे बोलतोय त्याला अर्थ आहे। मी म्हणालो की समजून जरा कोर्टाने तुम्हाला ऑर्डर दिली की त्यांना पोलिसांचं संरक्षण द्या, पण IRBनं उद्या अमुक तारखेला हा कोर्स सुरू करावा अशी काही परिस्थिती आहे का? हेवन्स आर नॉट गोइंग टू फॉल, आकाश कोसळणार नाही या शब्दात मी त्यांना बोललो। आणि तरी देखील त्यांचा हिका असेल तर असू द्या, आणि मग त्यांनी पुन्हा म्हणायचं आम्ही SRP आणतोय। अनाकी तुमची SRP आम्ही कुळून प्यालोय। तो विषय आता इथं नाही ना, मी निवेदन कशा करता त्यांनी या पद्धतीने आमच्याशी पोलिसांनी वागू नये। आता उद्याचा आज तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही असं करतो तसं करतो, उद्या सकाळी त्या कोल्हापूरच्या जनतेनं कसं वागायचं सांगा, संपलं। पोलिसांची संख्या कमी होती की काय म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही ठिकठिकाणी पेरून ठेवलं होतं। महानगरपालिकेच्या सभेत IRBच्या टोल वसुलीला विरोध करणारा ठराव न करणारे कोल्हापूरकरांच्याच मतांवर निवडून आलेले आणि त्यांनाच फसवणारे पालिकेचे पदाधिकारीही या परिसरातच होते। या साऱ्या लवाजम्यासह गृहराज्यमंत्री मोजक्याच लोकांना भेटले। प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांनी भूमिका मांडली। गेली 3-4 वर्षे हे आंदोलन चालू आहे, त्याचा सर्व तपशील आपल्याला माहित आहे। आपण याच्या संबंधी काय करू शकाल हे आपण लोकांच्या समोर येऊन सांगावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। कोल्हापूरचे लोक आपण जे सांगाल ते शांतपणाने ऐकून घेतील, समजून घेतील, ते मान्य करतील की नाही हा मुद्दा वेगळा आहे। ज्या दिवशी हा पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला त्या दिवशी 2 घटना अतिशय डिस्टर्बिंग, अतिशय अवमानकारक आणि कोल्हापूरच्या जनतेला निष्कारणच म्हणजे चिथावणी देणाऱ्या घडलेल्या आहेत। त्यांनी सांगितलं आतापर्यंत आमच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आमच्याकडे अप्रोच व्हायला आलेलं नाही, फेर विचार करा म्हणून मागणी करायला आलेली नाही, किंवा वेळ वाढवून द्या अशी सुद्धा विनंती महाराष्ट्र सरकारने केलेली नाही। इतक्या गोष्टी स्वच्छ स्पष्ट शब्दामध्ये हायकोर्टानं आपल्या निकालपत्रात म्हटलेल्या आहेत आणि या महाराष्ट्र सरकारला त्या शोभादायी नाही। नंबर 2, त्या ठिकाणी IRBने दावा केला आम्ही 512 कोटी रुपये खर्च केले आणि हा 512 कोटीचा दावा जणू काय गॉस्पेल ट्रूथ खरा आहे असं समजून हायकोर्ट निघाले। हायकोर्टानं त्याच्यावर स्पष्ट मत दिले। महाराष्ट्र सरकारच्या वकिलाला तुमच्या इन्स्ट्रक्शन्स काय होत्या आणि महापालिकेच्या वकिलाला महापालिकेच्या इन्स्ट्रक्शन्स काय होत्या, त्या इन्स्ट्रक्शनच्या बाहेर वकिलाला जाता येत नाही। त्यांनी ह्या प्रश्नावर काही बोलू नका म्हणून त्यांना सांगितलं होतं काय, मग वकिलाला आम्ही काही बोलत नाही। परंतु आज जे घडलंय ते सर्वांना माना खाली घालायला लावणारं ठरलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला फार मोठी या संबंध कोल्हापूरकरांच्याशी दगाबाजी झाली असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आणि कोल्हापूरचे नेते म्हणून जी ठोस भूमिका घ्यायला हवी ती गृहराज्यमंत्र्यांनी घेतलीच नाही। उलट मला आत्ताच निवेदन मिळालं, आत्ताच मला समजलं अशी हास्यास्पद विधानं करून आपले खायचे दात वेगळे आहेत हे दाखवून दिलं।
आता आजच विषय उद्याचा विषय या संदर्भात मी काय करू शकतो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये स्वतःचा शासन आहे. निवास साळुंखेंनी सांगितले की वकिलांचा आम्ही सल्ला घेतलेला आहे, काय त्यांनी सांगितलेलं आहे ते तपासून घ्यायला आपण सूचना निश्चितपणे या ठिकाणी देऊ नये. आता कसं आहे, तुम्ही आज आला आणि आत्ताच्या आत्ता हे असं व्हायलाच पाहिजे असं म्हणण्याला अर्थ नाही. मी तुमचं निवेदन स्वीकार मंत्री म्हणून तुम्ही आला. आम्ही जे काय पुढचं काय बोलत नाही एमडी सर कसं आहे, आपला आदर आहे, सन्मान आहे. आपण आलात, मी मान राखलाय, मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय, माझं म्हणणं देखील स्पष्टपणे मांडलेलं आहे. मी त्याचाही आपण आदर राखला पाहिजे. मी जे मांडलेलं आहे ते माझी भूमिका मी सुस्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. या टोलच्या संदर्भात आमची भूमिका क्लिअर मी केलेला आहे. आता उद्याचा जो प्रसंग आलेला तो काय करता येईल याच्यावर माझी काही कुणाशी चर्चा या ठिकाणी झालेली नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांशी मी चर्चा करतो. कायद्याच्या ज्या बाजू आहेत त्या तपासून घेण्याची भूमिका निश्चितपणे घेतली जाईल. आजच तुमचं निवेदन मला मिळालेलं आता म्हणजे 1 सेकंदापूर्वी तुम्ही दिलेला त्यातलं म्हणजे बदल देखील आता काही शब्दांचे आपण इथंच केलेलं आहे. म्हणजे एवढं निवेदन हे आता इथं या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या आत्ता ताबडतोब काही माझ्याकडून या ठिकाणी उत्तर मिळणं या ठिकाणी शक्य होणार नाही. निवेदन आपण एमडी साहेब दिलेलं आहे. आपला आदर आपला सन्मान राखून त्याच्याशी मी चर्चा करतो आणि योग्य तो निरोप माझ्याकडून यामध्ये काही उद्याचा जो प्रश्न आपण मांडला त्यामध्ये मला काय मार्ग काढता येत असेल तर तो प्रयत्न मी करू. परंतु आज आता लगेचच मला काय म्हटलं तर जरा योग्य ठरणार नाही. एकूणच या प्रकारामुळे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट झाली आहे. त्यांच्या खास सरकारी भाषेतल्या उत्तरांमुळे या टोल संदर्भात ते कोल्हापूरकरांच्या बाजूने नाहीत हे स्पष्ट होत आहे. जसं टोल वसुलीची बंदी उठवून मुख्यमंत्र्यांनी फसवलं तसंच आता गृहराज्यमंत्र्यांनीही फसवल्याची जनतेची भावना आहे. कारण स्पष्ट आहे, उच्च न्यायालयाच्या आदेशात फक्त पोलीस संरक्षण पुरवण्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी टोल वसूल करून द्यावा असं म्हटलेलं नाही. काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाही आघाडी सरकारचाच राग आळवायला लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करावं लागेल, ते वेगळं काहीच बोलणार नाहीत हे स्पष्ट आहे. आता पोलीसही आपलं कर्तव्य बजावायला सज्ज आहेत, मात्र त्यांचीही भूमिका स्पष्ट आहे. टोल वसूल करायचा की नाही हे आता IRBच्या हातात आहे. किती बंदोबस्त राहील? जे आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पुरेसा बंदोबस्त देण्याचं ठरवलं. टोल चालू होईल ते IRBने ठरवलं. काहीही झालं तरी आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 1 रुपयाचाही टोल IRBला वसूल करून देणार नाही असा निर्धार टोल विरोधी कृती समितीने केलाय. एक तर पहिली गोष्ट अशी की आजच्या बैठकीमधून समाधानकारक काहीतरी मार्ग निघेल अशी आमची अपेक्षाच नव्हती. आमचं मत नोंदवण्यासाठी मंत्र्यांनी जो काही व्यवहार केला, बोलल्याप्रमाणे वागले नाही, त्याच्या संबंधीची आमची मतं नोंदवण्यासाठी आम्ही आलो होतो. तेव्हा आमची काहीतरी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेचं काय झालं असं काही नाही आहे. मंत्र्यांनी त्यांची बाजू सांगितली. मुख्य मुद्दा असा होता आणि ज्याला त्यांनी उत्तर दिलं नाही तो म्हणजे असं की हायकोर्टाने जो पोलिसांच्या संरक्षणाचा आदेश दिला तो आदेश IRBनं जे कोर्टामध्ये शपथपत्र दाखल केलं आणि ज्या शपथपत्रामध्ये असं म्हटलं की IRBने आत्तापर्यंत 512 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आपणा सर्वांना ठाऊक आहे की मूळ टेंडर 220 कोटी रुपयाचं होतं. हे 512 कोटी रुपये कुणीही मान्य केलेले नाहीत. याला महाराष्ट्र सरकारनं विरोध केला नाही. याचा प्रतिवाद महानगरपालिकेनं केला नाही. IRBनं कोर्टामध्ये सांगितलं आम्ही एकूण कामाच्या 96.88% काम पूर्ण केलं. याला महाराष्ट्र सरकारनं प्रतिवाद केला नाही. याचा महानगरपालिकेनं प्रतिवाद केला नाही. म्हणून हा एकतर्फी निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय बरोबर नाही असं आमचं मत आहे. आपण विचारलं तर उद्याच्या कार्यक्रमाचं काय? उद्याच्या कार्यक्रम आमचा ठरला त्याप्रमाणे होणार आणि त्यावेळेला कोल्हापुरामध्ये जेवढ्या नाक्यावरनं टोल बसवण्याची 9 नाके आहेत, या सर्व नाक्यावर 3,000 पासून तर 10,000 नागरिक जमतील आणि एकही पै टोल वसूल करून दिला जाणार नाही असं आम्हाला वाटतं. पोलिसांनी बळाचा वापर करू नये असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि बळाचा वापर केला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. जनतेला आमचं असं आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं आपण जी काही नेमून दिलेली नाके आहेत तिथे उपस्थित राहावं आणि हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण रीतीनं चालवावं. आजवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं टोल विरोधी कृती समितीला जशी साथ दिली तशी इथून पुढेही ते साथ देतील
अशी मी अपेक्षा करतो. या कामात पुरेशी दक्षता न घेतल्यामुळं या अगोदरच IRB-नं 28 जणांचे बळी घेतलेत. ऊस दराच्या आंदोलनासारखं आता आणखी किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे. या बळींना IRB जबाबदार असेल, त्याचप्रमाणे राज्य सरकारही जबाबदार असेल. टोल विरोधी कृती समितीनं हे स्पष्ट केलंय. त्यामुळं आता या प्रश्नावर संघर्ष अटळ आहे. IRBचा हा 220 कोटींचा लोण्याचा गोळा 520 कोटींचा कसा झाला? या लोण्याच्या गोळ्याची चव चाकणारे कोण कोण आहेत बोके? टोलबंदी उठवणारे मुख्यमंत्री, IRBच्या विरोधात आपलं म्हणणं उच्च न्यायालयात न मांडणारे राज्य सरकार आणि कोल्हापूर महानगरपालिका IRB विरोधात ठराव करायला पैशाच्या ओझ्यामुळं ज्यांचे हात थरथर कापतात ते नगरसेवक यांनी तरी हा लोण्याचा गोळा चाकल्याचं आपल्या भूमिकेतनं दाखवून दिलंय. आता टोलबंदी तर करावीच लागेल, मात्र IRBच्या या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी बाहेर आल्याशिवाय कोल्हापूरकरांवर हा नियोजनबद्ध दरोडा घालणाऱ्यांची टोळी उजेडात येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर.